देवाच्या वचनाला स्वीकारणे म्हणजे वचनाद्वारे आपल्या कृती आणि वर्तन ओळखणे आणि समजून घेणे आणि नंतर त्या कृती सुधारण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणे. काय देवाच्या वचनाला आम्ही योग्यरित्या स्वीकारलेले आहे? आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या आणि आम्हाला मुक्ती देणाऱ्या आमच्या प्रेमळ येशूच्या नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, काही लोकांच्या तक्रारी असतात की एखाद्या व्यक्तीला कितीही सांगण्याचा, सल्ला देण्याचा प्रयत्न केला तरी अशी लोक सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाहीत आणि जे करायला नको नेमके तेच करतात. आपणासही अशा लोकांचा अनुभव आला असेल, होय ना? प्रियांनो, इस्रायल लोकांबाबतही हीच समस्या होती. त्यांना देवाचे वचन देण्यात आले, सुवार्ताही मिळाली, परंतु हे लोक सुवार्ता ऐकून आणि समजून घेऊनही ते स्वीकारण्यात अयशस्वी झाले. जरी त्यांनी ख्रिस्ताला नाकारले तरी देवाने त्यांना कायमचे नाकारले नाही. या सर्व गोष्टी आम्ही आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. प्रियांनो, माझी आपणास विनंती आहे की पौलाने सांगितलेल्या गोष्टींकडे आपण लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करूया. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही रोमकरास पत्र ह्याच्या 10व्या अध्यायाच्या 16 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर 11व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. रोमकरास पत्र 10वा अध्याय. बरेचसे श्रोतागण आम्हाला लिहून पाठवतात की त्यांनी आमच्या कार्यक्रमाद्वारे येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला, परंतु तुलनात्मक रीतीने पाहता अशा लोकांची संख्या फार कमी आहे, अधिक नाही. श्रोत्यांनो, सत्य स्वीकारणारे फार कमी लोक आहेत. 16वं वचन सांगतं, तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशाया म्हणतो, हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? ही गोष्ट ह्या संपूर्ण युगामध्ये आम्हाला खरी ठरलेली दिसते. आज आम्ही सुवार्ता सांगत आहोत साहित्याच्याद्वारे आणि व्यक्तिगत रूपाने, परंतु आम्हाला आकडेवारीवरून दिसतं की फारच कमी लोक ह्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात. येशू ख्रिस्त सुद्धा जेव्हा परमेश्वराच्या राज्याविषयी, पापांबद्दल पश्चातापाविषयी सांगत होता तेव्हा कमी लोकांनी विश्वास ठेवला. अनेक लोकांनी त्याचा तिरस्कार केला. तो तारणारा आहे, देवाचा पुत्र आहे म्हणून त्यांनी विश्वास ठेवला नाही. 17वं वचन सांगतं, ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. हे फार महत्वाचे आहे श्रोत्यांनो. विश्वास तत्वज्ञान किंवा मानसशास्त्राचा किंवा राजकारणातील काही गोष्टींचा प्रचार करून येत नाही, परंतु देवाच्या वचनाचा प्रचार करण्याद्वारे येतो. जोपर्यंत आपण देवाचे पवित्र वचन ऐकणार नाही तोपर्यंत आपले तारण होणार नाही. 18वं वचन पुढे, पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते. त्याचा नाद सर्व पृथ्वीवर व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचले. अनेक श्रोत्यांची आम्हाला पत्र येतात आणि त्या पत्रांचे उत्तर आम्ही त्यांना पाठवतो, परंतु तरी सुद्धा आम्हाला दिसतं श्रोत्यानो, अनेक लोक देवाचे वचन ऐकतात परंतु विश्वास ठेवणारे कमी आहेत. अनेक लोक ऐकून न ऐकल्यासारखे करतात. अनेक लोक ऐकून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना असं वाटतं की हे वचन आमच्याकरिता नाही, ख्रिस्ती लोकांकरिता आहे आणि म्हणून ते विश्वास ठेवत नाहीत. परंतु हे वचन आम्हाला सांगतं, त्याचा नाद सर्व पृथ्वीवर व त्याचे शब्द दिगंतरी पोहोचले. आज जागोजागी परमेश्वराचे वचन पोहोचत आहे. परमेश्वराचे वचन पृथ्वीच्या सर्व टोकांपर्यंत प्रसारित होत आहे.
परंतु आम्हाला माहीत नाही, देवाला माहीत आहे, किती लोक तारण पावतील. 19 वचन. आणखी मी विचारतो की इस्रायलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे मी तुम्हाला ईर्षेस पेटवीन. एका मूळ राष्ट्राच्या योगे मी तुम्हाला चीड आणीन. पॉल अनुवादाचे पुस्तक 32 अध्याय आणि 21 वचनामधून हे सांगत आहे. परमेश्वर अन्य जातीयांमधून लोकांना बोलावित आहे. ह्या विचाराला तो पुढच्या अध्यायात अधिक विस्तृतपणे सांगेल. आता 20 वचन पहा. आणि यशया फार धीट होऊन म्हणतो, जे माझा शोध करीत नसत त्यांना मी पावलो, जे विचारित नसत त्यांना मी प्रगट झालो. पॉल हे वाक्य यशयाचे पुस्तक 65 अध्याय आणि 1 वचनामधून सांगत आहे. यशयाचे पुस्तक 65 अध्याय आणि 1 वचन. यशयाने सुद्धा अन्य जातीय लोकांच्या तारणाचे भाकीत केले होते. अन्य जातीय जे अंधकारात होते ते येशू ख्रिस्ताला शोधित होते. ज्या इस्रायलांजवळ जुना करार होता ते ह्याविषयी काय कारण सांगू शकले? त्यांच्याजवळ काहीच कारण नव्हते. श्रोत्यानो, काय कधी आपण हात वर करून बराच वेळ उभे राहिला आहात? एकदा करून पहा की तुम्ही किती वेळ तशा स्थितीत राहू शकता. जगामध्ये सगळ्यात अधिक थकवा आणणाऱ्यांपैकी एक अशी ती गोष्ट आहे. जेव्हा मोशेने इस्रायलांच्या विजयासाठी प्रार्थनेमध्ये हात वर केलेत, तेव्हा आरोन आणि हूर ह्या दोघांना त्याचे हात वर धरून ठेवावे लागलेत, कारण त्याचे हात थकले होते. निर्गमचे पुस्तक 17 अध्याय 9 ते 12 वचनांमध्ये आम्ही ह्याविषयी वाचू शकतो. निर्गमचे पुस्तक 17 अध्याय 9 ते 12 वचने. परंतु परमेश्वर यशयाचे पुस्तक 65 अध्याय आणि 2 वचनात म्हणतो, यशयाचे पुस्तक 65 अध्याय आणि 2 वचन. परंतु माझ्या लोकांचे स्वागत करण्यासाठी सारा दिवस मी माझे बाहू पसरून राहिलो, तरी त्यांनी बंड केले आहे. श्रोत्यानो, कोणालाच माहीत नाही की परमेश्वराची इस्रायल राष्ट्रावर किती मोठ्या प्रमाणात कृपा झाली. प्रेषितांची कृत्ये 7 अध्याय 51 ते 53 वचनांमध्ये स्तेफनाने ह्या राष्ट्राला संबोधून जे शब्द उच्चारलेत ते ह्याचे दर्शक आहेत. वाचूया श्रोत्यानो, प्रेषितांची कृत्ये 7 अध्याय 51 ते 53 वचने. अहो ताठ मानेच्या आणि हृदयाची व कानाची सुंतानं झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करिता, जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्टांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जीवे मारले, आणि आता त्याला धरून देणारे व जीवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हाला देवदूतांच्या योगे योजिलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही. स्तेफनाने ह्या राष्ट्राला संबोधून जे शब्द उच्चारलेत ते ह्याचे दर्शक आहे. श्रोत्यानो, हे फक्त इस्रायलांकरिताच नाही, परंतु आम्हा सर्वांसाठी आहे. परमेश्वराने आज सुद्धा आपले हात वर केलेले आहेत. तो सहनशील, धैर्य धरणार आहे, नाहीतर आतापर्यंत आम्ही सर्व नाश पावलो असतो. पुढे वचन काय सांगतं पहा, 19 आणि 20 वचने. आणखी मी विचारतो की इस्रायलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे मी तुम्हाला ईर्षेस पेटवीन. एका मूळ राष्ट्राच्या योगे मी तुम्हाला चीड आणेन. आणि यशया फार धीट होऊन म्हणतो, ते माझा शोध करीत नसत त्यांना मी पावलो, जे विचारित नसत त्यांना मी प्रगट झालो. पण इस्रायलाविषयी तो म्हणतो, आज्ञा मोडणाऱ्या व उलटून बोलणाऱ्या लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत. श्रोत्यानो, ह्या वचनावर गंभीरपणे विचार करा. मी ही वचने 2दा आपणाकरिता वाचलेली आहेत, जेणेकरून आपण ह्यातील प्रत्येक शब्दावर विचार करावा. परमेश्वर आज सुद्धा तितकाच प्रेमळ आहे. त्याची कृपा आज सुद्धा प्रत्येक मानवाकरिता उपलब्ध आहे. परंतु श्रोत्यानो, आम्ही ताठ मानेचे आहोत, आम्ही कठोर आहोत, आम्ही देवाच्या त्या मधुर वाणीकडे लक्ष लावित नाही. आता आपण 11व्या अध्यायाकडे वळूया. इस्रायलांमधून शेष राहिलेले तारणाच्या शोधात, शेष राहिलेल्यांचा आंधळेपणा, इस्रायल राष्ट्राला अलग करण्यामागचे कारण, इस्रायल राष्ट्राची पुनर्स्थापना ह्यामध्ये आम्हाला आढळते. आपण पाहणार आहोत की देवाचा भविष्यात इस्रायल राष्ट्राविषयी एक उद्देश आहे. 9व्या अध्यायात आपण परमेश्वराचा भूतकाळात इस्रायलांशी जो व्यवहार होता तो पाहिला. 10व्या अध्यायात वर्तमान काळातील व्यवहार आपण पाहिला.
इस्रायलमधील शेष राहिलेले तारणाचा शोध करीत आहेत. कदाचित आपण असं म्हणाल, ठीक आहे, तर मग शेष लोक फार कमी असतील. श्रोत्यांनो, आपण विचार करू शकणार नाही इतके अधिक ते आहेत. असा हिशोब लावण्यात आला आहे की जगात 150 लाख यहुदी लोक आहेत आणि विश्वासणारे जे आहेत त्यांची शेकडेवारी बहुतेक अन्य जातीच्या समुदायापेक्षा बरीच अधिक असेल. आम्ही पाहिले की राष्ट्राने येशू ख्रिस्ताला धिक्कारले आणि ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाचे नीतिमत्व जे त्यांना देव करण्यात आले होते ते त्यांनी झुगारून लावले. आता परमेश्वराने त्यांना एका राष्ट्राच्या रूपात तात्पुरते धिक्कारले आहे. 2 प्रश्न स्वाभाविकपणे उद्भवतात. काय परमेश्वराने त्यांना राष्ट्राच्या रूपात पूर्णपणे धिक्कारले? दुसऱ्या शब्दात, काय इस्रायलचे काही भविष्य आहे? दुसरा प्रश्न जो उद्भवतो तो हा की जुन्या करारातील सर्व अभिवचने इस्रायलाच्या धिक्कारात नष्ट होतात. लक्षात ठेवा श्रोत्यानो की परमेश्वराने जुन्या करारात इस्रायलांना सर्वश्रेष्ठता देऊ केले होते. त्याने म्हटले की ते राष्ट्राचे मस्तक होतील, शेपटी नाही. अनुवादाचे पुस्तक 28 अध्याय 13 वचन पहा. अनुवादाचे पुस्तक 28 अध्याय 13 वचन. तुझा देव परमेश्वर ह्याच्या ह्या आज्ञा आज मी तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील. तू खाली नव्हे तर वर राहशील. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जुन्या करारातील सर्व अभिवचने अगदी तंतोतंत पूर्ण होतील. पॉल त्याला आता स्पष्ट करणार आहे. रोमकरास पत्र 11 अध्याय आणि 1 वचन तो म्हणतो, तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? कधीच नाही. कारण मीही इस्रायली अब्रामाच्या कुळातला, बन्यामीनाच्या वंशातला आहे. कोणत्या लोकांविषयी पॉल ह्या ठिकाणी बोलत आहे? इस्रायली लोकांविषयी. पॉल फार स्पष्ट आहे. पॉल स्वतः त्याचे वर्तमान प्रमाण आहे. तो एक खरा इस्रायली होता. इब्रामाच्या कुळातला, इस्रायलाच्या 12 वंशांपैकी एका वंशातला, बन्यामीनाच्या वंशातला, 2 वंशांपैकी एका वंशातला, जे इस्रायलातून कधी तुटून बाहेर पडले नाहीत. तो 100% इस्रायली होता. देवाने टाकले हे असे न हो, हे अगदी अचूक आहे अशा अर्थाने आहे. हे फार तीव्र नकारात्मक वाटते. ज्या प्रकारे प्रश्न विचारण्यात आला आहे त्यावरून असं वाटतं श्रोत्यानो की नकारात्मक उत्तराची अपेक्षा ठेवण्यात आली. देवाने इस्रायलाला एका राष्ट्राच्या रूपात टाकून दिले नाही. देवा तुझ्या प्रीतीचे मी गोड गीत गावे. देवा तुझ्या प्रीतीचे तुझेच गुण गावे. हे ध्येय जीवनाचे, हे ध्येय जीवनाचे मी गोड गीत गावे. देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली, क्षितिजावरी तिलाली. बेरुनी आल्या
मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी महिमा तुझी वर्णावी महिमा तुझी वर्णावी मजवारी प्रीती करी पुन्हा पुन्हा वदावी पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. 11वा अध्याय 2 आणि 3 वचने पहा काय सांगतात. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. एलियाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? इस्रायला विरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली, हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेशांना जीवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घ्यावयास ते पाहतात. पॉल वृद्ध एलियाला उदाहरणास्वरूप उपयोगात आणतो. एलिया देवाकरिता उभा राहिला आणि तो एकटा होता. बालाच्या 450 संदेष्टांच्या विरोधात तो एकटा उभा राहिला. खरोखर कौतुकास्पद गोष्ट होती. आणि एलिया तक्रार करण्यास परमेश्वरासमोर जातो. तो म्हणतो, प्रभू, मी एकटाच राहिलो आहे. परमेश्वर काय म्हणतो, 1 मिनिट थांब. तुला वाटतं की तू एकटा आहेस, परंतु तू एकटा नाहीस. 4थं वचन पुढे वाचूया. परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? ज्यांनी बाल देवतापुढे गुडघे टेकले नाहीत, अशी 7,000 माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत. श्रोत्यानो, एलियाला बिलकुल कल्पना नव्हती की परमेश्वर 7,000 लोकांच्या अंतःकरणात कार्य करीत आहे. जर त्या ठिकाणी ज्यांनी बालच्या समोर गुडघे टेकले नव्हते असे 7,000 पुरुष होते, तर त्याच्या दुप्पट स्त्रिया असतील. त्यांची जर आपण टक्केवारी पाहिली तर दुप्पट स्त्रिया होत्या ज्यांनी बालच्या समोर गुडघे टेकले नव्हते. उत्तरीय राज्याकरिता आहाब आणि इजबेलच्या काळात हे शेष लोक होते. 5वं वचन. तसेच हल्लीच्या काळी सुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे. देवासाठी नेहमीच इस्रायलमध्ये शेष राहिले. ते शेष जे यहुदी येशू ख्रिस्ताकडे वळलेत ते आहेत. हेच कारण आहे की नंतर पॉल म्हणेल की सर्व इस्रायली नाहीत. 6वं वचन. आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही, नाहीतर कृपा ही कृपा होणार नाही. दुसऱ्या शब्दात कृपा आणि कार्य हे दोघांसाठी साधारण अशी एकमेव पद्धती दर्शवितात. ते पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्धात आहेत. ह्या काळी जे शेष आहेत ते कर्म किंवा योग्यतेमुळे तारलेले नाहीत, ते देवाच्या कृपेने तारलेले आहेत. देवाचा भविष्यातील उद्देश त्या दिवसापासून जेव्हा पौलाने हे वर्तमान काळासाठी लिहिले त्यांच्याशी संबंधात आहे, जे ख्रिस्ताला स्वीकारतील. जे ख्रिस्ताला स्वीकारित नाहीत त्यांचे काय? ठीक, इस्रायलमध्ये उरलेल्यांचे हृदय कठोर झाले आहे. इस्रायलमधील उरलेले आंधळे झालेत. हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे की ते अपयशी झाल्यामुळे कठोर झालेत. ते अपयशी ह्यासाठी नाही झाले श्रोत्यानो की ते कठोर होते. बरेचसे लोक घोड्याच्या आधी गाडीला पुढे करतात. इतकेच नाही, परंतु बऱ्याचशा वेळेला घोड्याला गाडीत बसवतात, परंतु ती त्याची जागा नसते. 7वं वचन पहा. तर मग काय? जे मिळविण्यासाठी इस्रायल जोराचा प्रयत्न करीत आहे ते त्याला मिळाले नाही, पण निवडिलेल्या लोकांना मिळाले आणि बाकीचे कोडगे झाले. काय ते ख्रिस्ताकडे वळण्यास ह्यासाठी अपयशी ठरलेत की ते आंधळे होते? नाही श्रोत्यानो. शुभवर्तमान दुसऱ्या कोणाला जितक्या प्रमाणात उघडपणे देण्यात आले नाही तितके त्यांना देण्यात आले होते. परमेश्वराने
रोमकरासपत्र 10वा अध्याय आणि 21व्या वचनात काय म्हटले होते? पण इस्रायलाविषयी तो म्हणतो, आज्ञा मोडणाऱ्या व उलटून बोलणाऱ्या लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत. श्रोत्यानो, परमेश्वराने त्यांच्या प्रती तीच प्रीती दाखवली, तीच सहनशीलता दाखवली. देवाने त्यांच्या बाबतीत फार धैर्य धरले. आता ते आंधळे झालेत, कारण जो प्रकाश त्याने दिला तो त्यांनी स्वीकारला नाही. परमेश्वराची कृपा त्यांनी धिक्कारली, त्याचं प्रेम त्यांनी धिक्कारलं. 8वं वचन पुढे सांगतं, आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे व ऐकता येऊ नये असे कान दिले. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले. त्यांनी अस्वीकार केला. जेव्हा कोणतीही व्यक्ती अस्वीकार करते तेव्हा देवाच्या कृपेद्वारे तिच्यापर्यंत पोहोचणे फार कठीण जाते. श्रोत्यानो, सेवेमध्ये आम्हाला हा अनुभव वारंवार येतो. अनेक वेळा आम्ही लोकांशी बोलतो, त्यांना सांगतो की तुम्ही आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा, देवाच्या कृपेचा अनुभव घ्या, त्याच्या प्रेमाचा अनुभव घ्या. ख्रिस्ताच्याद्वारे त्याने तारणाचा जो मार्ग उघडलेला आहे त्याचा लाभ घ्या. परंतु लोक आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यावेळेचा फायदा घेत नाहीत. अनेक लोक अशा प्रकारे देवाच्या वचनाला धिक्कारून, येशू ख्रिस्ताला धिक्कारून ह्या जगातून निघून जातात. ही अगदी सर्वसाधारण गोष्ट आहे जी जगामध्ये आम्हाला सर्वत्र आढळते. 9वं वचन, दाविदही म्हणतो, त्यांचे मेज व त्यांना फास व सापळा, अडखळण व प्रतिफळ असे हो. हा उतारा स्तोत्रसंहिता 69 अध्याय आणि 22 वचनामधून घेतला आहे, जो म्हणतो, त्यांच्या पुढे मांडलेले ताट पाश असे हो, ते निश्चिंत असता त्यास ते जाळे असे हो. श्रोत्यानो, ताट हे मेजवानीला दर्शविते, जे भौतिक समृद्धीचे दर्शक आहे. इस्रायली लोकांकरिता एक मोठी मेजवानी देण्यात आली, ज्यात ते देवाने निमंत्रित केलेले लोक होते. त्यांनी परमेश्वराला त्यांच्या मेजवानीत बोलावले नाही जसे मूर्तीपूजक करीत, परंतु परमेश्वराने त्यांना आमंत्रित केले. वल्हांडणाचा सण हा एक लक्षात घेण्यासारखे उदाहरण आहे. ह्या ठिकाणी जो विचार आहे तो हा की ते गर्विष्ठपणे, आत्मविश्वासाने मेजवानीत सहभागी होत होते. जो पूर्णपणे मूर्तीपूजक होता, त्यांच्या सांसारिक सुरक्षेने त्यांना फसविले आणि त्यांची खरी आध्यात्मिकता धुळीस मिळाली. त्यांनी ज्या गोष्टी देवावर खरा भरोसा न ठेवता खाल्ल्यात त्यावर भरोसा ठेवला आणि ते देवापासून दूर गेलेत. माझ्या प्रिय श्रोत्यानो, वर्तमान काळात बऱ्याच मंडळांच्या सभासदांची ही स्थिती आहे. ते आध्यात्मिक समज धारण करून प्रभुभोज घेत नाहीत. अनेक लोक परमेश्वराच्या वचनात जे लिहिलेलं आहे त्याकडे दुर्लक्ष करून प्रभुभोजनामध्ये सहभागी होतात. आज आम्हाला परमेश्वराच्या वचनाच्या बाबतीत फार सावधगिरी बाळगायची आहे. पुष्कळदा लोक प्रसाद म्हणून तो घेतात आणि विसरून जातात की त्याच्या मागे किती गंभीर अर्थ आहे. अनेकांना वाटतं की प्रभुभोज घेतल्यानंतर आमची सर्व पापे धुतल्या जातात, आमच्या पापांची क्षमा आम्हाला प्राप्त होते आणि म्हणून ते प्रभुभोज घेण्याकरिता अट्टाहास करतात. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की जर आपण चुकीच्या रीतीने प्रभुभोज घेत असाल तर आपण स्वतःवर परमेश्वराचा न्याय ओढून घेत आहात. 10वं वचन सांगतं, 11वा अध्याय 10वं वचन, त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होत आणि तू त्यांची पाठ नेहमी वाकीव. परमेश्वर प्रकाश ह्यासाठी देतो की मानवाला दिसावे, त्यांनी पाहावे, परंतु जर ते आंधळे आहेत तर ते पाहणार नाहीत. प्रकाश अनेक लोकांचा आंधळेपणा प्रदर्शित करतो. मला आश्चर्य वाटतं श्रोत्यानो, की बरेचसे ज्ञानी लोक, बुद्धिमान लोक पवित्र शास्त्र बायबल कशाविषयी आहे हे समजत नाहीत आणि ते त्या सत्याला त्यामुळे जाणून घेत नाहीत. आज परमेश्वराचं वचन आपणातील प्रत्येकाकरिता उपलब्ध आहे. येशू ख्रिस्ताने देऊ केलेले तारण प्रत्येकाकरिता आहे. मग आपण कोणीही असा, शिक्षित असा, अशिक्षित असा, शहरात राहणारे असा, खेड्यात राहणारे असा, शेतामध्ये काम करणारे असा किंवा एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करणारे असा, परमेश्वराचं वचन, परमेश्वराचे तारण जे
प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे ते प्रत्येकाकरिता आहे. आवश्यकता आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवावा. प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी. त्याने वधस्तंभावर जे आपले पवित्र रक्त सांडवले त्यावर विश्वास ठेवावा. हा अंगीकार करावा की आम्ही पापी आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्तच आम्हाला त्यापासून सुटका देऊ शकतो. श्रोत्यानो, आज जर आपण लहानशा प्रार्थनेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात प्रवेश द्याल आणि म्हणाल की प्रभू, तू माझ्या जीवनाचा स्वामी हो, तू मला माझ्या पापांपासून सुटका दे, माझ्या पापांची क्षमा कर, माझ्या पापांना धुवून काढ, तर तो तुमची प्रार्थना ऐकून तुमच्याकरिता ते करण्याकरिता तयार आहे. काय आपण पश्चाताप करण्यास तयार आहात? जर आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोलला आहे तर पश्चाताप करा. एक एक पाप त्याच्यासमोर कबूल करा आणि त्याला म्हणा की आजपासून मला तू नवीन जीवन दे. श्रोत्यानो, परमेश्वर आपणाला नवीन जीवन देण्याकरिता, नवीन जन्म देण्याकरिता तयार आहे. फक्त आवश्यकता आहे की आपण पश्चाताप करावा आणि ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करावे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की देवाकडून आलेले सत्य स्वीकारण्यात इस्रायल लोक अयशस्वी झाले होते. आमच्या बाबतीत अनेक वेळा असे होते. आम्हाला सुद्धा सत्य सांगण्यात आले आहे, परंतु आम्ही ते स्वीकारत नाही. वचनाच्याद्वारे आमच्यापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पोहोचविण्यात आली आहे, परंतु ती सुवार्ता मात्र आम्ही मनावर घेत नाही. परंतु देव मात्र आम्ही त्याच्याकडे वळण्याची वाट पाहतो. तो आम्हाला संधी देतो. प्रियानो, काय आज आमची अशी अवस्था आहे काय? जर असेल तर योग्य कृती करण्यासाठी आपण तयार व्हाल काय? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, तुझं वचन आमच्यासाठी जीवन आहे आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझे उपकार मानतो. तुला धन्यवाद देतो की आजही तुझं हे जिवंत वचन आमच्या हाती तू ठेवलेलं आहेस. होय प्रभूजी, आजच्या अध्ययनामध्ये तुझ्या वचनांच्याद्वारे जे मार्गदर्शन तू आम्हाला दिलंस, आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो की वचनं स्वीकारत असताना प्रभूजी ती वचनं आम्ही आमच्या आचरणात देखील आणावीत. यासाठी बापा तू आम्हाला सहाय्य कर. ती समंजस वृत्ती बापा तू आम्हाला दे की जेणेकरून प्रभूजी तुझी वचनं आम्हाला समजतील, आम्हाला कृतीमध्ये देखील आणता येतील. आणि होय प्रभू परमेश्वर दे बापा, ज्या काही गोष्टी तू आमच्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत त्या आम्हाला प्राप्त होऊ शकतील. होय बापा, आज आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.